जय महाराष्ट्र. यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये राज्यातील महिलांच्या वतीने, विरोधी पक्षाने आणि राज्यातील महिलांनी लाडक्या बहिणी योजनेचे 1500चे 2100 कधी होणार यावर सरकारला प्रश्न विचारला असता सध्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सरळपणे घुमजाव करत आम्ही असलो कुठलंही आश्वासन दिलंच नव्हतं, आमच्या जाहीरनाम्यामध्ये असली कुठलीही गोष्ट नव्हतीच असं म्हणत जबाबदारी झटकली. तसं पाहिलं तर लाडक्या बहीण योजनेचे 1500चे 2100 करणार हे तिघांच्याही जाहीरनाम्यामध्ये होतं. मग तो भाजपचा असो, तो राष्ट्रवादीचा असो, तो शिवसेना शिंदे गटाचा असो. पण आता तिघांनी याच्यातून जबाबदारी झटकलेली आहे आणि या सगळ्या प्रश्नांवर सरकारला घेराव टाकण्याचा प्रयत्न असतात. म्हणजे सरकारला या प्रश्नी विचारणा होत असतात. म्हणजे अजूनही संतोष देशमुख हत्या प्रकरण असेल किंवा तो सुरेश दसांचा जो कार्यकर्ता पकडला गेला त्याचं काय असेल किंवा अशा अनेक गोष्टी राज्यभरात घडत असलेल्या या सगळ्या प्रश्नांवर समाधानकारक उत्तर देण्यास सरकार अपयशी ठरलं आणि त्याच्यानंतर एक नवा कोरा करकरीत मुद्दा निघाला, तो म्हणजे औरंगजेबाचा थडग्याचा. आज औरंगजेबाच्या थडग्यावरून जेवढे संघटना आज गदारोळ करतायत त्या संघटना राहुल सोलापूरकर किंवा प्रशांत कोडतकर ज्यावेळेस परळले त्यावेळेस बिळात लपून बसलेले होते. त्यातलं एकही जण पुढं आला नव्हता. आणि एक तो अबू आझमी नावाचा एक आमदार काहीतरी बोलतो आणि त्याच्यावरून हा सगळा गदारोळ एवढा चालू होतो. या गोष्टीचा नीट शांतपणे विचार केल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी का घडतात हे लक्षात येतं. म्हणजे प्रश्न औरंगजेबाचा थडग्याचा नाही आहे, प्रश्न आहे की सरकारला तुम्ही प्रश्न विचारता त्याचा की बाबा का बरं 1500चे 2100 करणार होते अजून झाले नाही. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातल्या आरोपींना पकडण्यात आणि त्यांना न्यायालयासमोर उभं करण्यात आणि त्याच्यामध्ये जे कोणी त्यांना पाठीशी घालते त्यांच्यावर कारवाई करण्यास सरकारला एवढे दिवस वेळ का लागला. आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या असतील, बेरोजगारी असेल, बाकी अनेक प्रश्न राज्यातले, या सगळ्यांवर सरकारला प्रश्न उत्तरच देता येईना सरकारला. आणि मग यातून काहीतरी पळवाट काढली पाहिजे ना. मग अबू आझमी आहेतच. मग अबू आझमींना आता अबू आझमींचे आणि एकनाथ भाई शिंदेचे संबंध किती चांगले आहेत ते आपण त्या व्हिडिओतून पाहिलेलंच होतं की एका समारंभामध्ये एकाच टेबलवर बसून दोघेजण किती छान गप्पा मारत होते. मग अबू आझमी साहेबांनी एक पिल्लू सोडून द्यायचं आणि मग ते पिल्लू सोडल्यानंतर ह्यांच्या सगळ्या भाडोत्री संघटना यांनी संपूर्ण राज्यातलं वातावरण भ्रमिष्ट करायचं, खराब करायचं आणि या पद्धतीने हे सगळं चालू आहे. निश्चितपणे औरंगजेबाच्या थडग्याचं जे उदात्तीकरण काही लोकांकडनं केलं जातं ते चुकीचंच आहे. औरंगजेबाच्या थडग्यावर कुठल्याही प्रकारचं काही गोष्ट होणे चुकीचंच आहे, त्याबद्दल काहीच शंका नाही. पण ही असल्या अवलादी ज्या असतात वळवळ करणाऱ्या, या अवलादींना ठेचण्याचं बळ छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रत्येक मावळ्यामध्ये आहे. असल्या पिलावळींचं काय करायचं हे आम्हाला चांगलं माहिती. माझं सरकारला आणि सरकारमधील असलेल्या भाजपला आणि त्या भाजपशी पिलावळ असलेल्या इतर संघटनांना एवढंच सांगणं की तुम्ही ज्या अपेक्षेने हे सरकार आमच्यावर लादलं, या राज्यातील जनतेवर लादलं, तर आता जनतेच्या ज्या अपेक्षा आहेत सरकारकडनं त्या पूर्ण व्हाव्यात. म्हणजे राज्यामध्ये रोजगार यावेत, लाडक्या बहिणींचे 1500चे 2100 व्हावेत, राज्यातील महिलांना, उद्योगधंद्यांना चांगली सुरक्षा मिळावी, राज्यातील कायदा सुव्यवस्था व्यवस्थित असावी, या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत. ह्या सगळ्या गोष्टी नीट होत नाहीत आणि या सगळ्या गोष्टींवर ज्यावेळेस प्रश्न विचारले गेले तर त्या प्रश्नातून पळवाट काढण्यासाठीच ही सगळी कुरापती चालू असतात. आणि भाजपची जुनी सवय की प्रश्न असतो एक आणि त्याच्यावर द्यायचं उत्तर दुसरंच, ही भाजपची जुनी सवय. त्यामुळं राज्यातील विशेषतः बहुजनांच्या पोरांनी या सगळ्या गोष्टींच्या नादी लागू नये एवढीच विनंती. आणि औरंगजेबाच्या पिलावळी कशा ठेचायच्या ते शिवभक्तांना चांगलं माहिती आहे. त्यामुळं औरंगजेबाच्या पिलावळी ठेचण्यासाठी या असल्या गोष्टींची काही गरज नाही आहे. त्यांना कसं ठेचायचं ते आम्हाला चांगलं माहिती आहे आणि आम्ही कायमच ठेचत राहू. जय महाराष्ट्र.